ती अडवली, काय सांगणार याबाबत? एकदम चुकीचं आहे। सर्वात महत्वाचं म्हणजे कॉर्पोरेशनने 2009ला ब्ल्यू लाईन हा विषय काढला। पूर्ण महाराष्ट्रात ब्ल्यू लाईन कुठंच नाही, फक्त पिंपरी कॉर्पोरेशनला आहे। इथले जे नेते मंडळी आहेत त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी माननीय अजित पवारांनी ब्ल्यू लाईन पिंपरी चिंचवडमध्ये आणली, कारण पूररेषामध्ये। आणि सर्वात जास्त मी बिल्डर आहे, बांधकाम व्यावसायिक आहे। पिंपरी गावात जे आत्ता रस्ते झालेले आहेत ते सर्वस्व मीच ताब्यात दिलेले आहेत। म्हणजे नव महाराष्ट्र मागच्या सत्यम शिवम सुंदरमचा रस्ता 26 गुंठे जागा मी माझी रोडला गेली। कीर्ती हॉस्पिटलची 27,000 फूट जागा माझी रोडला गेली। माझ्या ऑफिसच्या समोर 2002ला मी ताब्यात दिलेला रस्ता नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे अजूनपर्यंत त्यांना 14 वर्षात करता आलेलं नाहीये। ज्यांना अवॉर्ड आणि अकोमोडेशन ह्यातलाही फरक कळत नाहीये। हे नेते म्हणजे कमी बुद्धीचे असल्यामुळे पिंपरी गावचा विकास होऊ शकला नाही। आणि सर्वात महत्वाचं, लक्ष्मणभाऊ जगताप असतील किंवा चिंचवड मतदारसंघाचा जो विकास झाला, तिथल्या नेते मंडळींना जी पदं भेटली त्या पदाचा उपयोग त्यांनी त्यांच्या प्रभागासाठी, त्यांच्या गावाच्या विकासासाठी केला। इथल्या माणसांनी त्यांना मोठी पदं भेटून सुद्धा आजपर्यंत यांना गावचा विकास करता आला नाही। यांचा फक्त यांनी स्वतःचा विकास केला, पण गावाचा